हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळची सुरुवात झालेली आहे पीठ भिजवण्यापासून. पीठ भिजवून घेतलं आणि ते भिजेपर्यंत म्हटलं मस्त गरम गरम चहा बनवावं. मग चहा वगैरे घेतला आणि छान चहा पिऊन झाल्यानंतर विरा आणि मीरा उठल्या होत्या, त्यामुळे त्यांना डोसा आणि सॉस असा नाश्ता बनवून दिला. आणि मग त्या दोघी नाश्ता करत होत्या तोपर्यंत मग मी माझा चपातीचा सेटअप वगैरे लावून घेतला. कारण की चपात्यावरती उभं राहून करायचं म्हटलं ना कंटाळा येतो, म्हणून खाली बसून मग मी खालच्या शेगडीवरती चपात्या बनवून घेते. कारण कसं म्हणजे सारखं उभं राहायला पण नको वाटतं. मग बाकीचा स्वयंपाक तसंच वरतीच उभं राहून करते, पण मग चपातीसाठी खाली बसते. आणि मग हेही आले, मग यांना आणि बाबांनाही चटणी आणि डोस्याचा नाश्ता बनवून दिला. आणि मग सगळं बाकीचाही स्वयंपाक वगैरे उरकून घेतला, यांचा टिफिन वगैरे भरून दिला. आणि मग हे जायला निघाले. मग हे गेल्यानंतर मी माझी बाकीची कामं उरकून घेतली, जसं भांडी वगैरे सगळंच आवरलं. आणि मग ऑर्डर होती त्यामुळे ऑर्डरला गेले. आणि मग ना एका ठिकाणी ॲक्च्युली मला वडापाव खूप आवडतो, जाधव वडेवाले म्हणून आहेत. तर त्यांच्याकडे ना असं छान हिरवी चटणी, लाल चटणी असं सगळं त्यांच्याकडे देतात, म्हणून मग मला त्यांचा वडापाव आवडतो. तर मग त्यांच्याकडून वडापाव पार्सल घेतला आणि घरी आल्यानंतर वडापाव खाल्ला. मस्त गरम गरम वडापाव होता. त्यांनी नुकतेच तळले होते ॲक्च्युली, आणि मग मी तसेच घेऊन आले होते. वडापाव खाल्ला तर तो गरम खाण्यातच मजा असते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.